सांगितलंच नाही ना बाकी पैसे नका वाढले होते. काय नका वाढली होती झटाची गरजच नाही ना बाकी पैसे पण नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSS स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ही आहे तुमची शिवानी, नमस्कार सगळ्यांना. ही आहे मम्मी. बघा मम्मी काय चाललंय सकाळ सकाळ. मला लग्नाला जायचंय, कोणती साडी घालू? मम्मी पूर्ण टेन्शन मध्ये आहे. मम्मीला लग्नाला जायचं, साडी कोणची घालू. माझा बी विषय होता पण मी काही लग्नाला जाणार नाही. बघू पुढं पुढं काय करायचं तर अजून काही ठरलेलं नाही आहे. कारण एक मित्राच्या भरोश्यावर मी बसलो होतो. मला क्लिअरली सांगतो, त्या मित्राला मी मॅसेजवरच बोलणं चालू होतं. आता फोन केला सकाळी, त्यांनी काय फोन चालला नाही. तो 100% झोपेल देऊ. जेव्हा उठेन तेव्हा त्याचा फोन येईन, त्यानंतर मग इकडून जायचं की नाही जायचं. ओ काय तुम्हाला मी काय सांगितलं होतं म्हणजे की डेली रुटीन टाकणार म्हणून रोज डेली रुटीनचे व्हिडिओ टाकणार. तर काय झालं तुमचं मिळत दिसतच नाही त्यात. दिसतं बरोबर आहे. बरं केलं बघ. डेली रुटीनचे व्हिडिओ येणार तर काय झालं टाकू ना कवा मोरच लागतं का त्याला. उद्यापासून. हा उद्यापासून मोरच लागतं त्याला. कॅमेरा क्लिअर झाला, सगळं क्लिअर झालंय. उद्यापासून टाकून देऊ ना. उद्यापासून टाकून देऊ. हा. आता सकाळ सकाळ विषय काय झाला, माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे. तुम्हाला क्लिअरच्या गोष्टी ज्या आहेत ना ते सांगतो. गाडीतलं पेट्रोल संपलं, त्यामुळं पप्पाची गाडी घेऊन जायची मला. हे पप्पा इथं बसले दारात, ठीक पप्पा आहे. तुला गाडी देणार नाही. पप्पाची गाडी घेऊन जायची होती मला. पप्पा तर मम्मीचं काय चाललंय मधात, मम्मी साडीचं चालू आहे. मम्मी चालणार आता मम्मी मी चाललोय तिकडून पुण्यावरनं मामा आलेला आहे. तर मामाला भेटायला चाललो आम्ही. मस्तपैकी आवरून सकाळचे वाजले 9:30 वाजले. 9:30 बी नाही वाजले. भेटायला चाललोय. काल बी व्हिडिओ नाही पडला कारण अखेरीचं तिकडे व्यस्त होतो आमरस खाण्यामध्ये. लय दाबून चोपून आमरस खाल्ला मी. एकदम दिसत असेल तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल किती ग्लो आलेला आहे आमरसाचा. अरे तुला पटकन पेटून घेऊन ये, त्यांना जायचंय ना, दुकानावर जायचंय त्यांना. तू सगळ्यालाच अडकून टाकतो. बघ मी सगळ्याला अडकून टाकतो म्हणते ती शेवटी. कसं हे आवड काम आहे. स्वयंपाक काय गेला असतो. चला आता मी काय करतो, आवडतं तुम्हाला थोड्या वेळात परत भेटतो. कारण आता थोडा आवरावर करायचे. जस्ट तुम्हाला इंट्रो यासाठी आलतो. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या व्हिडिओला भरभरून शेअर करा. मस्तपैकी भारी भारी तुम्हाला अजून व्हिडिओ येणार आहेत. पण थोडा टाईम लागतो. हळूहळू प्रोसेस करतो, बाकी काहीच विषय नाही. आणि हे बा मम्मी आवडतीये. मम्मी तू खाल नाही का साडी, बघ नाही कधी. ही अंगावरची चांगली काही चांगली चीज घाला ना. ती घेणं मस्त आहे ती. तेच ना त्यांना म्हणते. मग मरण नाही उन्हाची. काही नाही घाला. नाही गरमी पण आहे. गरमीचा विचार करून कपडे घालायला पाहिजे. बघा हे घातलं मी तर याने मला गरमी होती मारण्याची. माझी पाठ पूर्ण ओली होऊन जाते. तुम्ही पण गरमीचं सेफ्टी झाला. तापमान भरपूर वाढलेलं आहे. 35-40च्या घरात गेले. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्ही 2-12च्या नंतर घरात राहा, 4 वाजता घराच्या बाहेर निघा. असा विषय करा, बाकी काही ठेवू नका. आणि गेले तरी तर मस्तपैकी तोंड हात पाय सगळं बांधून बाहेर निघा. म्हणजे कसं आहे, तुमची बी काळजी, आपल्या जीवाची बी काळजी. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. चला आता हे बघा, हे मग आम्हाला भेटायला आलोय मी. तिकडे बघा मम्मी बसलेली आहे. इकडे सगळे जण जाणार आहेत. कुठं चालले तुम्ही? मथुराला कुठे? वृंदावन. असं सांगा की पूर्ण. व्हिडिओ पण होते. हा मग पूर्ण सांगा की असं. नाही आपण नको व्हिडिओ. ते फर्स्ट टाइम येत आता, त्याच्यामुळे लाजा लागलेत ते. असं काही नाही. इकडे बघा मम्मी बोल बरं. आम्ही पण चाललो. आम्ही चाललो वृंदावनला. नाही चाललो, खोटं नाही बोलायचं. खोटं नाही बोलायचं. मी चालले. तू कुठं चालली? वृंदावन. नाही चालली. नाही चालले. असं काही नाही. आम्ही भेटायला आलो इथं रेस्टोरंट. जाणार होतात आम्ही. तुमचे DSK लग्नात जाणार आहेत त्यांना. नाही म्हणलं कसं आहे, बाहेरला जाणं जास्त. बस एवढंच होतं. भेटतो आता तुम्हाला थोड्या वेळात. आजी आहे, हे मामा आहेत. हे चालले आता वृंदावन ट्रिपला. याला सोबत पाठवून द्यायला लागलो. शिवानी पण आहे तिकडं. हां आता एक मावशी भेटली मला नवीन, बघू शकता तुम्ही आता. हां ते बी मावशी आता. हां तर आता सगळे चालले वृंदावनला. चालले ना तुम्ही? खरं सांगा बरं, खोटं बोलत नाही नंतर. मी चालले वृंदावनला. तुम्ही चालली ना? भेटायला आली. कॅन्सल झालं. बरं भेटायला आली माझ्या काकूला. भेटायला आली का? ती माझी काकू आहे. हां हां माझा भाऊ आहे. तिकडे पप्पा आहे. हे काय
तुम्ही आता इतक्या दिवसानंतर जालन्याला आले, तुम्ही जालन्याला घरी यायला पाहिजे तुम्ही. चला हां चला घरी. तुम्ही मला म्हणले 6 वाजता ये, मी झोपलो, ट्रेन निघून जाईल तुमची पण इकडं. घरी आल्यानंतर हां मग 2 तास टाइम आहे, 1.5 तास. घर जवळ आहे आपलं, त्याला काय 1.5 तास जाऊन ट्रेनला थांबू आपण एक. ट्रेन नसती थांबत. व्हिडिओ काढायचा आणि सगळं ट्रेन कशी काढू सगळं ग्रुप निघून. हो काढू ना, चालतंय. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना उन्हाळ्याच्या शुभेच्छा. बाकी काही बोलत नाही. आता तुम्हाला मी काय सांगणार आहे, मम्मीने आता घोळ घातला आहे. मम्मीला जायचं होतं वृंदावनला असं मम्मी म्हणते. बघू आपण, तिचं कॅन्सल झालं आहे प्लॅन. ते काहून झालं आहे काय झालं आहे मला पण माहीत नाही. चालली होती आता, ती निघाली ती अचानकपणे. नंतर प्लॅन झाला होता मी बी जाणार आहे. पण काय माहिती काय विषय आहे काय नाही. तर ते आपण मम्मीला विचारून घेऊया. चला आता कॅमेरा फिरवतो. काय नाही शिवानी, मोबाईल बघणं बंद कर रे बाबा. तू बंद करते का मोबाईल बघणं? तू मोबाईलचा लई लाड नाही चालला तुला, असं वाटतं ना का? हां मला तो तिकडून काहीच टेन्शन नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो मला फुल ऑफ परमिशन आहे ते मोबाईलच्या बाबतीत. शिवानीला मला काही ताण नाही घेत मी त्या गोष्टीचा. मला फुल परमिशन आहे. आत्ताच घेतलाय ना मी आताच घेतलाय नाही. हे सगळं सासू सासऱ्याच्या लाडामुळे चाललंय, बाकी काही नाही. नवऱ्याचा 1% बी लाड नाही त्यात. नवऱ्याने फक्त मोबाईल आणला दिला, बाकी काहीच नाही. सासूचा लाड आहे, सासू वकिली करते ना, त्याच्यामुळे सगळं होतं, बाकी काहीच नाही. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा बरं जरासं. हां कोण? हे दुबई नाही, मुंबईला ते हे कोणती शाळा शाळेत त्या काय शाळेत नव्हती, काय केलं बरं कोणतरी. थांबा मित्रांनो, कॅमेरा पलटून दाखवतो मला. पप्पा तेवढा दरवाजा लोटता का पिवळं पिवळं दिसायला सगळं व्हिडिओ. तरी अंधार दिसत असं आता काहीच महत्व नाही ते व्हिडिओ काढायला, काहीच नाही. एकीकडे मोबाईल घेऊन बसतात, ते दुसरीकडे मोबाईल घेऊन बसतात. तिथे जाऊ दिलं नाही म्हणून त्या चिकचिक करते. म्हणून लाईट टाक रे, लाईट टाक ना शिवानी. शिवानी काय नोकर आहे का तुझ्या पप्पाची? शिवानी भावानी लवकर टाक, लाईट टाक. चल लाईट टाक लवकर. आता याला सुई आहे का शिवानी आपल्याकडे? ए यो बंद कर लाईट, यो बंद कर ना. आहे का सुई आहे? ते रेनीच्या पकेट असेल बघ, ते त्याला कामाचं पकेट. हे बघा ही शिवानी, तिने घातलं ते तिच्या आवडीचं शर्ट. त्याला काहीतरी कर शिवानी. हाय सुई जरा घेऊन इथे जागी घरी बी आली का? टाकून द्यायची का आता दिवशी? याला न्यावं लागलं. उगच सांगत. काय झालं तुझं? मम्मी तू वृंदावनला जाणार होती काल? हा तिच्या भावाला भेटायला गेली. तुम्ही तर म्हणले तुम्हाला जायचं म्हणून. वृंदावनला माहितीये का, पाऊस नावाचा प्रकारच नाही तिकडे, नुसतं ऊन आहे. पाणी कसं प्यायचं? वाळवंटे काय तिकडे? खरं? हा ती पोरगी म्हणली ना. कोणती पोरगी म्हणली? ती पोरगी म्हणजे नाही का तिकडं नुसतं ऊन असतं म्हणली. हे उशी फार फाटून तिला जाईल. बाहेरून माणसं काही सांगते नाही, काही ऐकते बरं मित्रांनो. खरंच ना. हा पडदा टाक बरं देऊ, पडदा टाक लवकर मागं. तुम्हाला सुई ते बरं. ऐका त्या सुईद्वारा माझा तुम्ही पडदा मागतात. इकडे पडदा, यो पडदा टाक, बॅगच्या मागचा. हे कुणी यायला घरात. ऊन यायला ते पिवळं दिसाल, ते ऑरेंज झाडामुळे सगळं ते कॅमेऱ्याचं सगळं वाटोळं व्हायला. हिनं मला हा वाटोळं व्हायला. हिनं मला हा मार खायचं लक्षण घेतो, पडदा आतून घेतो. मार खायचं लक्षण करू नको. पडत असतं तर हा प्रयाण केलं असेल. पडत असतं. पाहून टाकणं पडतं. आता ते खाली पडेल ना. पडू दी, जाऊ तिकडे. तिकडे नको बघायला. घरात लावून. तिथं पिवळं मी यायला. नेल कटर सापडत होते, तुमच्याकडे असतं ना नेल कटर बॅग मध्ये. हो मी असे बॅग तिथं छोटं एक कोपऱ्यात गोऱ्याचं तिथं सुई असेल.
ते काय 2 रुपयाची वस्तू आहे काय? द्या ना. आता काय करू मी? काय करू मी म्हणजे? आता तुम्ही पडलं ते. गाडी काय हाताची कशी आहे? सांभाळून घेता येत नाही का कोणत्या गोष्टी सांभाळून? आणि तुला नेल कटरचं एवढं काय बंद पडलं होतं तुला तिथे झटायचं माझ्या बॅगी पैसे? माझं नखं वाढलं. झटायचं सांगितलंच नाही ना बॅगी पैसे. नखं वाढलं. काय नका वाढली होती? झटायची गरजच नाही ना बॅगी पैसे. पण अहो, त्याच्यात नाही हो. मी आलो मला मागितलं असं नेल कटर तर दिलं नसतं म्हटलं. तसंच खोकं आहे. तुम्ही कधी आले? त्यात नेल कटर नव्हतं. नेल कटर होतं दुकानामध्ये. मला वाटलं त्यात असं. त्याच्यात नाही. थांबा आता मला सांगा. वर आहे वर. मला वाटलं त्यात असं. काय रे तुमचं सकाळी सकाळी भन्नन? मग काय म्हणजे तुमचं काय काही गरजच नाही काम कुठं करणार अजून? कुठाने करणार अजून काही गरज आहे का? गेली नाही. असेल ती करायला. आता ते काय तिला समजतच नाही कोणत्या वस्तू चांगल्या आहेत कोणत्या खराब आहेत. पाडी तिथे आपलं काही नाही. लांबल्या ठेवायला. कॅमेराचा पोट कचरा झाला. व्हिडिओच येत नाही बरोबर ते. काल मी व्हिडिओ काढला ते सरांनी. काय केलं? काय केलं असतं म्हणजे? पडलं ते किती बोललं असं किंवा तुम्हाला मारलं असतं ते रिटर्न नसतं आलं कारण त्याला हॉस्पिटलमध्येच न्यावं लागलं. तुला बी न्यावं लागलं असतं हॉस्पिटलमध्ये. माझ्या वस्तूला केलं ना मला राग येतो. मी नाही विचार करीत मग कोणाचाच. मी काय म्हणते मला मारलं असतं तरी माझं वेगळं हॉस्पिटल होतं त्याचं तरी वेगळं हॉस्पिटल असतं. मला मारलं तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये गेले त्या हॉस्पिटलमध्ये त्याला नाही झालं असतं. यही बात मेरी हड्डी होता तुमची. तो काय झालं पण मेळ काय तो? होय ए काय रे मेळ काय तो? मुशी शिवायची मला. हे आहे का? मेरी फेवरेट. अरे पण नंतर करू शकता तुम्ही हे काम. काय आलं नंतर इथं तसेच कापूस बाहेर निघत राहील. तू कसा झोपतो असा? तुला धड नीट काय काम करता येत नाही. हा? मशीनच्या सुया आहेत शिवण्या. मग मशीनला जाऊन शिवा ना. हे सगळं मशीनचं सामान आहे. हे ते आपल्या बाईचं सामान असतं हे सगळं. काय करावं? ही हे तर याची सुई आहे. बाबा पोती वावायची सुई आहे. तू मग पोती होऊ शकते घरी. काय मला येतं का ते? काय करता येतं मग ते? आणि का? घरी द्वारा होऊन दे एवढं. शिवण्या द्वारा होऊन दे. मग डोळे घरी आहेत जायचं ना. दुकानावर. चाललो मी दुकानावर. मला आता इथं बसण्यात काही अर्थ नाही. मला नाही वाटायला लागलो. कारण कसं ते पप्पा मोबाईलमध्ये तुम्ही तुमच्या याच्यात तुमचं काय मिळेल मला काही समजणार नाही. तेव्हा हातात सुई घेतली तर हातात सुई घुसली तेव्हा काय का एक काम नीट करत नाही. मला टाइम नाही मिळत तुमचा. मोबाईल बघायला ना घ्या ती द्वारा मी इकडे. रक्त काढते. मला नंतर बघून देत नाही मोबाईल तुम्ही. हा? हा? जेव्हा चान्स भेटतो तेव्हा बघत असतो मी. अरे काय चाललं निवळ प्राणी सांगायला काम चाललं ते. तुम्हाला रक्त बघायचं ना असेल. मला दिसत नाही सुई होऊन ती. नाही तर मग तुला येतं शिवता? हो ना. शिवता येतं का? स्वीट वाचून रक्त बघायचं येतं का? सुई टोचून रक्त नाही इन्फेक्शन होत असतं. नाही का? रक्त आता तुला सुई दिसत नसेल ना. दिसत नाही. मी काय तो मेळ काय झाला मम्मी वृंदावनचा तुला जायचं होतं मी त्याचं काय झालं? भेटायला गेलते मामाला. मामा चालला होता. तुला जायचं आजी होतं चालली का? होती. तुला जायचं होतं का? मला जायचं होतं पण पैसे नव्हते ना पप्पाकडे. तुम्हाला चष्मा लागला म्हणून मला लागला का? पैसे नसल्यावर कसं जाणार? मामा म्हणला होता नेतो मी तुला. मग कसं असतं मामाकडून पैसे घेणं चांगलं वाटलं. बघ, आहे का ते द्वारा वाहून, आहे का? हो, अरे काय येड्यावानी कामं लावले खरं. घराचा झू करून टाकला का तुम्ही? 4च माणसे पण नुसते येड्यावानी करत यायचं तूच चलन येडा त्याचं चलन. नुसते येड्यावानी करत लागलं नुसतं. काम नाही काही नाही काही नाही. मग डोकं खराब करून लावलं. शिवांची निवड लहान लेकरांनीच करते. करते. झालं? ये इकडे उशीर. दुकानावर. मी चाललो दुकानावर. आता मित्रांनो जाऊ द्या बंद करतो मी पण व्हिडिओ. चालली आता मी आता व्हिडिओ शूट करणारच नाही आता. मी पण बघा तुम्ही. जेवण तुझा केलं. मोबाईल खराब झाला ते सांग ना. खराब काय झाला मोबाईल? मग मी चालली आणि नाचता येईना तर अंगण वाकडं. मला नवीन मोबाईल घेऊन द्या. बरं. आयफोन घेऊन द्या. सोड का? मग मी व्हिडिओ काढेन. सोड घ्या. मग तिचं मी- फटका खाशील माहिती मागून तू. मग मी व्हिडिओ काढीन ना मला नवीन फोन. हा आयफोन काय फुकट भेटते का रस्त्यावर पडलेले आयफोन आहेत.
जैन पॉवर सपोर्ट सिस्टीम आहे मोबाईल म्हणलं तर आता घेऊ शकते मी लगेच आधार कार्ड नोंदणी मोबाईल लावले ते उधारीवर काय गरज पडली लोकांच्या दोन कमिशन करायची. तुला काय करायचंय उधार तुम्हाला काय फक्त ते आणायचं. आपल्याला जायचंय गावाला आता 2 दिवसामध्ये मित्रांनो. आमचा प्लॅन निघणार आहे. आम्ही चाललो जेजुरीला फिरायला. आम्ही तिकडे येणार आहे पुणा साईडला. मस्त पुणा जेजुरी नगर नगर पाथर्डी आम्ही सगळीकडे येणार आहे. सध्या आम्ही आता इथून गावाला निघणार आहे थोडं बांधणं चालू आहे 2-3 दिवस जावर आहे आमचा आता डायरेक्ट प्री प्लॅन झालेला आहे. त्यामुळं आम्ही आता मस्त मस्त गावं हिंडणार आहेत. त्यामुळे तुम्ही पण सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला ज्या मार्गावर भेटायचं असेल त्या मार्गावर भेटू शकतात. त्या मार्गावर आपण कमेंट मध्ये सांगा. आम्ही इथून डायरेक्ट नगर पुणे पाथर्डी गाडी आमची पाथर्डी हो आपण संभाजीनगर. ताईला घेऊन जाऊ ना. संभाजीनगर आमच्या गाड्या अशा एक्सप्रेस पळणार पप्पा, आहेत. ताईला घेऊन जायचं. संभाजीनगर ताईच्या संभाजीनगर ताईला घेऊन जाऊ ना. अहिल्यानगर कोणतं नगर आहे अजून अहमदनगर ते अजून कुठं ताईला जायचंय. घेऊन जाऊ. परिस्थिती नाही आहे त्याची येण्यासारखी. तिला यायची पाहिलं तर येऊ. तिला यायचं असलं तर येऊ नाही तर काय उगाच काय. या नेऊ. तेव्हा गोवाला मला नाही. टॅटू काढायचा. चला मित्रांनो भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलला तुमच्या संग्रहावर मी बी येडा व्हायला लागलो आता. मी असं बोलले हो. कसं व्हायचं? कसं वाहणार आहे काही वाहणार नाही. खरंच येडं व्हायचे लक्ष नाही माझ्या इथं घरात येडं व्हायचे लक्ष नाही झाले माझ्या. मॅडम असल्याशिवाय तुला सुट्टी भेटत नाही तुझी मॅडम. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो लय अवघड परिस्थिती असती सगळ्यांना सांभाळायचं म्हणलं की. तू सांभाळतो सगळ्याला. मला सांग. चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर शांत बसा. तर कसा वाटला तसा व्हिडिओ सांगा. कमेंट मध्ये सांगा. काय कोणाला कुठं भेटायचंय आम्हाला कुठं नाही भेटायचं कोणाला. भेटणार YouTuber family मस्त पैकी जाणार आहे आम्ही आता जेजुरीला जाणार आहे आम्ही. जेजुरीचा प्लॅन झालेला आहे. जेजुरीचा खंडेरा आहे. हा जेजुरीला जाणार आहे. तिथून आम्ही भरपूर जागे फिरणार आहे तुम्हाला. सासूबाई हिराला जाणार आहे. हा त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा स्वस्त राहा चांगले राहा भारी राहा एकदम मस्त. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. आज लय काळा पडलं मी जरा उन्हात फिरू त्यामुळे तुम्हाला मी असा दिसायला लागलोय. अवतार माझा खूप TV च्या चेंजेस खाली झालेला आहे. बसलं तर टी व्ही काळा बघायचे दिसशील ना. आणि इथं काय व्हायला लागलं माहिती का या ऑरेंज कलरमुळं चेंजिंग मला करायचंच आहे आता. ह्यो माझ्या डोक्यात बसला कलर ह्यो पांढरा होणार आहे आता. चला